मंडळी, आता तुम्हाला बॅकग्राऊंड दिसण्याचं कारण तर तुम्हाला मी मध्ये ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहे. मैफिल आहे. आता मैफिलचा आनंद घेण्याचा फुल प्रयत्न करा आणि आम्ही आनंद देण्याचा फुल प्रयत्न करू. कारण कशी वाटते बघा आणि सांगा जरा कमेंटमध्ये. रडू नका जनता रडू नका, कारण की ऑलरेडी रडून झालेलं आहे आपलं. सो सेन्सर होणार आहे. हाँ, सेंसर्ड पार्ट आहे. बीप करके आवाज आएगा जोर से. नाही नाही नाही, म्हणजे अनकट आहे काय हे येणार आहे. येणार आहे. हर एक चीज आएगी इसमें. सो आता पहिला सांगतो, याच्यामध्ये थोडे हिंदी आहे, थोडे मराठी आहे. सो ऑफेंड करू नका. म्हणजे हे बघा Googleवरती कसे उचललेले. मी बोलतो तुम्हाला. 50% माझे स्वतःचे बनवले, 50% मी रील वगैरे म्हणा इधर उधर से उठाए हुए. सो डोंट ऑफेंड. आणि मी खरं सांगतो, मी असं म्हणत नाही की मी शायर लय मोठा आहे. हा लय मोठा आहे, मी नाही. त्याच्यामुळे 50-50 चान्स आहे. भाईचे सगळे स्वतःचे बनवलेले आहेत. गुरुजी मी नाही बनवलेले. चला मग आता मैफिलला सुरुवात करूया आपण. माझ्याकडनं पहिली एक शायरी मराठीमध्ये. मोबाईलवरती बघून काय सांगतोय, कारण की नोट्स लिहिलेले आहेत, मला लक्षात राहत नाही मी एकदा बनवल्यानंतर. सो बघूनच सांगणार आहे. कोणी तू लिहिला आहेस का ते पण. हां, ओके चलो. ही कविता आहे ॲक्च्युली, आणि ही मी गुगलवरनं उचललेली आहे. कवीचं नाव मला एवढं लक्षात नाही, खरं लिहिलेली आहे. मी प्रामाणिकपणे सांगतो. तुम्हाला माहित असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा कोणाची आहे कविता. त्याची आहे. हां, कविता नाही ॲक्च्युली, शायरी आहे. सॉरी, कविता बोललो मी, शायरी आहे ती. ठीक आहे, चला भावना समजून घ्या, बाकीचं जाऊ दे. रचनांवर जाऊ नका. चलो स्टार्ट करते. रात बहुत लंबी है अपनी. तुटताना तारा मला आवर्जून पाहायचा आहे. तुटताना तारा मला आवर्जून पाहायचा आहे. मला माझ्यासाठी काही नको, फक्त तुझ्यासाठी काहीतरी मागायचे आहे. तुला माहीत नसेल तुझ्यासाठी कोणीतरी झुरतंय. तुला माहीत नसेल कोणी तुझ्यासाठी झुरतंय. कळीला त्रास होऊ नये म्हणून एक फुलपाखरू बागेबाहेरच फिरतंय. वा वा. 1 by 1 होणार आहे. एकटाच मी सगळी नाही सांगणार आहे. दलिंदर चालू करा. 1 by 1 शो होणार आहे. प्रत्येकाच्या दोघांच्या शायरीला कमेंट्स आपल्याला आले पाहिजे. मी लिहू शकते, खरं मला ते बोलताना कळत नाही. बघतो मी ट्राय. जरासं तर पप्पा होऊ शकतं, मॅनेज करून घे. ही बहुतेक मी अर्धवट केली आता जी माझ्या समोर आहे ती. बुक ही मला जमलंय का नाही मला माहित नाही. ठीक आहे, मी ट्राय करतो. शीर्षक असा आहे, शीर्षक म्हणतो. मैं तुमसे प्यार करता. वा वा. इर्षाद द्यायला नको. वा वा. ठीक आहे, मी चालू करतो. स्टार्टिंग आहे, मैं तुमसे प्यार करता हूँ. अधूरी चाहत है मेरी, अधूरी दास्तान है. अधूरी चाहत है मेरी, अधूरी दास्तान है. मेरे जज्बे अधूरे हैं, मेरी ख्वाहिशों की पैमाने अधूरे हैं. मोहब्बत के मेरे होठों पे अफसाने अधूरे हैं. मोहब्बत के मेरे होठों पे अफसाने अधूरे हैं. अधूरेपन की एक दुनिया मेरे चारों तरफ है. फिर भी मैं अपने दिल की सब गहराई के साथ है. म्हणजे थोडं राईम होईना झाले, समजून घ्या पब्लिक. मी समजून घ्या, जनता बोंबलून जाऊ दे. फिर भी अपने दिल की सब गहराइयों के साथ सब क्या लिखते महाराज में, सब सच्चाई के साथ मैं इकरार करता हूँ. फिर भी अपने दिल की सब गहराइयों के साथ सब सच्चाइयों के साथ मैं इकरार करता हूँ. मैं तुमसे प्यार करता हूँ. वा 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 बादशाह. बोललेलो मी पहिला, भाई बाप लेवलचा पोएट आहे. आपली तेवढी कॅपॅसिटी नाही. ही अशी आदनं मधनं दिली छाई इच्छा निघालेली आहे, ती निघलेली आहे बाहेर. खरं शौक आपण सगळे पाळतो. सगळे म्हटल्यावर तुम्ही सगळे धरू नका, चांगले शौक सगळे पाळतो. हा प्लॅन आता हा आमच्या दोघांचा जो प्लॅन आहे, म्हणजे आम्ही ठरवलेला की एकत्र ग्रुप म्हणून आपण बसून करावं.
बट ॲक्च्युली असं झालंय की एक मेंबर आमचा आलेलाच नाही आणि एक प्लॅन होता ऑलरेडी एकत्र म्हणजे आपण बसून करायचं. एक हेल्थ इश्यूमुळे एक जण आलेला नाही, एक जण गेलाय कोईंबतूरला गेला लई लांब गेलाय सुट्टी करायला. ती दोघं गैरहजर आहे. त्याच्यामुळं आणि हे कसं झाले, मौका आहे दस्तूर आहे. मैफिल आजमायची. बोललेलो मी, माझे शब्द खोटे नसतात. चला ठीक आहे, घे तुझं. तर आता माझा टर्न आहे. ही माझ्याकडनंच लिहिलेली आहे. ऑफेंड करू नका, खरोखर कधीतरी याचा मूड होतो. शर्म हया कुछ नहीं, शर्म से पानी पानी हो गए. चला चालू करूया. जब भी आंखें बंद करता हूँ तेरी याद आती है. जब भी आंखें बंद करता हूँ तेरी याद आती है. तेरा हंसता चेहरा देख दिल को राहत मिलती है. तुझे बताना है कि तुझसे कितना प्यार करते हैं, लेकिन ये भी मालूम नहीं कि तुझे फिर कभी देख पाएंगे या नहीं. लेकिन ये भी मालूम नहीं कि तुझे फिर कभी देख पाएंगे या नहीं. तुझे एक पल देखने को दिल तरस गया है. तुझे एक पल देखने को दिल तरस गया है. ऐसा लगता है कि मिले हुए जमाना हो गया है. ऐसा लगता है मिले हुए जमाना हो गया है. कमबख्त दिल तुझे भुला भी नहीं पा रहा है. बस तेरी याद में काफिर हुआ बैठा है. एवढं पर्यंत जमलेलं. सो जेवढं जमलं तेवढं मी सांगितलं. सम रिएक्शन ब्रो. काय आता काय बोलू, असलं उर्दू शब्द वापरले. एवढं काय बाबा काफिर बन चुका है. वा, हे खरं सांगतो, हे मनात नाही एकदा चालतं. आणि शीर्षकच भारी आहे. बस तेरी याद में काफिर हुआ जा रहा हुआ बैठा है. हुआ बैठा है. सॉरी बोललो ना, मी लिहिलेलं असते का मला लक्षात नसते की. सो आता माझं बी सीन तसंच आहे, माझ्या पण लक्षात नाही. खरोखर असं म्हणजे ते त्या पॉइंटला जेव्हा ती गोष्ट आठवलेली असते ना, ती राईट डाऊन केलेली खूप चांगली असते. आता ही राईट डाऊन केलेली आहे म्हणून भेंडी आहे लक्षात नाही, तर अशी कव्वाची डोक्यात उडून गेली असते. याला भेंडी काय विचार केला आणि गेला तो डोक्यात. हे काय ते लिहिलेलीच नाही मी. ती जाऊ दे, स्किप करूया. शिवाय काहीतरी लिहिले बिया 62-47 शुभम. काय मी नोटला घेते मी आता, काय सांगितलं नोटमध्ये काय मी भरले माझ्या. ठीक आहे, आता एक हे मी गुगलवर उचलले आणि मैफिल आता मित्रांची बसल्या म्हणजे दोस्तीचं नाव यायलाच पाहिजे. आता ही दोस्तीवरनं दोस्ती. इश्क को मैं कारखाने की कमाई बोलता हूँ. इश्क को मैं कारखाने की कमाई बोलता हूँ. दोस्ती को जिंदगी की पाई पाई बोलता हूँ. इश्क को मैं कारखाने की कमाई बोलता हूँ. दोस्त को जिंदगी की पाई पाई बोलता हूँ. ये तुम्हारा काम होगा दोस्ती को दोस्त कहना. ये तुम्हारा काम होगा दोस्ती को दोस्त कहना. मैं नहीं कर पाऊंगा ये मैं तो भाई बोलता हूँ. खरोखर फील झालं वाटलेलं हे, म्हणून मी हे कॉपी करून ठेवलं माझ्याकडे. मस्त होती. छोट 2 लाईनीच आहे, तेवढं तर भारी वाटलं मला. दोस्त को दोस्त नाही बोलता हूँ, भाई बोलता हूँ. खरं आहे हा ते. मित्र अशी ठेवा, मोजकी ठेवा, बोटावर मोजण्या एवढीच ठेवा. 3-4 बोटावर मोजण्या होऊ शकते. म्हणजे तो डिपेंडेबल गोष्ट आहे एवढी तुमच्यावरती. बांधिलकीचा विषय. सो विषय कसा आहे, जेवढी ठेवा, एकदम काळजाचे तुकडे ठेवा आणि भाऊ ठेवा. मेन म्हणजे मित्र मित्र असतात, कारण मित्र हे भाऊच असतात. काय ही वाली मी लिहिलेली आहे स्वतः, ही मैत्रीवरती लिहिली आणि स्पेशली मी ते हत्तीला नाही काढायचं बाहेर ना हळदीचं चालला विषय. बरसो
आता विषय कसा, ही मित्रासाठीच मी लिहिलते, मोस्टली भावासाठी लिहिलते आणि आपल्या स्वतःसाठी पण लिहिलते, करिअर बेस म्हणून मी लिहिलते. हा, छोटीशी लाईन आहे, रिटायरमेंट नाही, त्याच्या आधीची आहे जराशी. चला ऐका. रोता हुआ हर पल मुस्कुराएगा, रोता हुआ हर पल मुस्कुराएगा, सबर रख मेरे दोस्त तेरा भी टाइम आएगा. छोटीशी लाईन आहे, खरोखर भावा मला रिलेट झाली म्हणून मी लिहिलते. लय रिलेट झाली स्वतःला पण आणि भावासाठी पण. डीप आहे, दोनच लाईन डीप आहे. ही माझ्या मित्रासाठी लिहिलती मी स्पेशली. गावात बहुतेक मी अर्धवट सोडले किंवा घेऊन याच्यात इम्प्रोवाइज केले का काय माहित नाही. फक्त दोनच लाईन आहे, एकतर्फावर लिहिले. एकतर्फा. तेरी याद में खुद को बेकरार करा है, तेरी याद में खुद को बेकरार करा है, हे बहुतेक मी घेतलेलं आहे कुठून तरी. हर रोज निगाहों ने इंतजार करा है, तेरी याद में खुद को बेकरार करा है, हर रोज निगाहों ने इंतजार करा है, तू इस जन्म में मेरे नसीब में नहीं, तू इस जन्म में मेरे नसीब में नहीं, ये जानते हुए भी तुझसे प्यार किया है. जर तू माझा ब्लॉग बघतेस, जर तू माझा ब्लॉग बघतेस, इशारा समजून घे, उगाच बकवास करू नको. बकचोदे मध्ये लई टाइम वेस्ट केलेला आहे ऑलरेडी, एवढा टाइम झालेला आहे. कोण रे यो? आपला धन्यवाद. वाघ आहे, वाघ आहे आपला धन्यवाद. बर, ही मी उचललेली आहे, गुगल वरनच उचललेली आहे. ह्याच्यावरती खाली म्हणजे पोएटचं नाव वगैरे किंवा शीर्षक असं काही दिलंच नव्हतं की ज्याने लिहिली आहे वगैरे. मला चांगली वाटली म्हणून उचलली मी. सो मला शीर्षक द्यायचं म्हटलं तर असं म्हणेन की प्रेमाचा इजहार कसा करायचा. हमको भी सिखाओगे? हमारे होके कत्ल हो चुके, हम कत्ल होना चाहते हैं. परत बोलता विसर. आई लव यू तो सब बोलते हैं, हम ऐसे इश्क बया करते हैं, मुझे किसी से मोहब्बत नहीं तेरे सिवा, मुझे किसी से मोहब्बत नहीं तेरे सिवा, मुझे किसी की जरूरत नहीं तेरे सिवा, मुझे किसी की जरूरत नहीं तेरे सिवा, जो इस दिल और इस जिंदगी पे राज करे, किसी और को इतनी इजाजत नहीं तेरे सिवा. हा मी उचललेला आहे, खरोखर मला आवडला. आय लव्ह यू म्हणायची पद्धत पण एकदम जाम वेगळीच आहे. सो खरोखर खूप आहे. जर त्याचा बदल झाले, कारण की ही आता बोलताना ठीक आहे, पहिल्यांदा खरोखर खरं इन पर्सन समोर आहे, तेव्हा मग मागे धड टाकत तुझ्या गावात काहीतरी करतो तुझ्या हातरी मन नाहीतरी मन मोकळ कर. बाबा खरोखर लय मोठा सीन आहे. हे म्हणजे असं वाटायला पॉडकास्ट चालू आहे आणि दोन्ही पॉडकास्टचे जे ना हे आहेत, काय म्हणतात त्यांना, दोघं बी इन्व्हायटेड पर्सन आहे. दोघांच्या दोघं इन्व्हायटेड पर्सन आहे, दोघांच्या दोघं होस्ट आहेत. लिहिलंय आता यात हिंदीमध्ये लिहिलंय. ठीक आहे, मी बघूया आता मी लिहिले का नाही माहित नाही, शेवटला कळलं मी लिहिले का नाही. गंजका असलं तर मी लिहिले म्हणायचं. नाही गंजका नसणार मला वाटतं. ठीक आहे, गंजका असलं तर तू लिहिलेलंच नाहीस. ठीक आहे, ठीक आहे. काहीतरी इश्क वर नाही वाटतं. तुमसे इश्क नहीं होता तो करना जरूरी नहीं, तुमसे इश्क नहीं होता तो करना जरूरी नहीं, किसी को बीच राह में छोड़ना मजबूरी नहीं. हे तुझ्यासाठीच आहे, लक्ष देऊ नाही, तुझ्यासाठीच बोलतोय. तुमसे इश्क नहीं होता तो करना जरूरी नहीं, किसी को बीच राह में छोड़ना मजबूरी नहीं, और खेलने के लिए खिलौने होते, खेलने के लिए खिलौने होते, किसी के दिल को तोड़ा नहीं करते, प्यार किसी एक शख्स से होता है. खेलने के लिए खिलौने होते, किसी के दिल को तोड़ा नहीं करते, प्यार किसी एक शख्स से होता है, हर किसी से थोड़ा थोड़ा नहीं.
म्हणजे हे बहुतेक केलेलं आहे वरती इम्प्रोवाइज. तूच केलेलं आहेस ते भावा, कारण खरोखर जाम डीप झाले, एकदम असं असं खोलपर्यंत गेले. हे म्हणजे विषय कसा आहे, आम्ही प्रॉपर असे पोएट्स नाही किंवा शायर नाही, त्याच्यामुळे थोडीशी रायमिंग मध्ये थोडासा उपर नीचे होऊ शकतो. तो एक गाणं मॅनेज करा. गाणं नाही ये शायर तो नहीं मगर ये हसी. पुढचं पुरं नाही बोलत आहे, चल लय झालं, कविता काढ तू कडव्या. शायरी आ गई. टाकू नको करत आहे मध्ये. मला लय एम्बॅरेस फील व्हायला बाई गावा. चला हिंदीमध्ये ही पण ऑनलाईन घेतले. ह्याचं कवी किंवा शीर्षक वगैरे काय नव्हतं ते. तुम्ही कमेंट करा. माहिती आहे मला वाटलं तुला माहिती आहे कडे सांगायलाच नाही. तुम्ही कष्ट करा पुढे काय सर्च करा. हा कोणाची आहे बघून मला सांगा भेटली तर. सफर वही तक है जहां तक तुम हो, नजर वही तक है जहां तक तुम हो. सफर वही तक है जहां तुम हो, नजर वही तक है जहां तुम हो. हजारों फूल देखे हैं इस गुलशन में मगर, हजारों फूल देखे हैं इस गुलशन में मगर, खुशबू वही तक है जहां तक तुम हो. वा, मला तेजाच्या तोंडाकडे बघायला मजा येते. असं वाटतंय की मेंढी मोठा कवी कपला आपल्याला जरा इम्प्रोवाइज करणार आहे बाई. फक्त असं वाटलं की जाम हिट झालं काय स्वतःला. हिट नाही झालं. मंजिल से पहले जो सफर होता है उस सफर का ही मजा है, मंजिल के बाद मजा नहीं. मला ते एकदम हिट झालं डोक्यात. चांगला आहे, हसू नको. 2च लाईन आहे ती इंस्टावरनं उचलले, ते पण कुठनं शेअर करा ते मला उचलले. बहुतेक हे मी इम्प्रोवाइज करणार होतो, खरं मला ते शब्द आठवले नाही. तुझ्या विना ह्या 6 ऋतूंचं काय करू मी, तुझ्या विना ह्या 6 ऋतूंचं काय करू मी, ऋतू 7वा होय आपण पुढल्या जन्मी. एकदम असं म्हणजे किंचाळायची माझी बादशाह असं ओरडायची माझी इच्छा आहे. काय बोलू शकत बाबा, जाम इच्छा आहे. करत आजूबाजूला लोक झोपलेत, आपण एक तर टेरेसवर आहे, आपण ओरडल्यावरती गाव जागा होणार. त्याच्यामुळे जरा फिलिंग्स एकदम होल्ड मध्ये ठेवून बोलतो. त्यानं लिहिलं त्याला 10 करोड डिमांड बढ़ गई. बहुत है, बस कर, लिमिट से आगे जा रहा है, चल. आता म्हणायचं म्हटलं नाही, ही कविता ऐकल्यावरती नाही, कविता ऐकली ही वाली खरोखर कविता आहे. ही ऐकल्यावरती तुमचा काय रिएक्शन आहे मला माहित नाही. खरोखर मस्त आहे. मी ही बुक मधली उचलली, कधी मी ऐकलं नाही ना, माझी कधी ऐकलं नाही. हे फर्स्ट टाइमच दोघं एकमेकांना ऐकवतो आणि पब्लिकली ब्लॉग मध्ये एका फोनवर एक्सचेंज करायला. हे कसं आहे, ऍक्च्युली माझाच मोबाईल आता शूट करतोय, माझ्या मोबाईलचा सगळा डाटा याच्याकडे सेंड केलेला आहे, तो आम्ही नोट्स मधनं दाखवतो तुम्हाला. हा आहे ना एक मराठी पुस्तक आहे, कविता अमृत म्हणून, त्याच्यातलं मी उचललेलं आहे. त्यात एकाच कवीचे हे सगळे आहेत. त्या कवीचं पण नाव मला आता आठवत नाही, कारण कविता अमृत म्हणून एक पुस्तक आहे, त्याच्यातलं मी घेतलेलं आहे. ह्याचं शीर्षक असं आहे, मी पहिल्यांदा एका कवितेचं शीर्षक सांगतोय, प्रेम कसे असावे. हे कवितेचं शीर्षक आहे, प्रेम कसे असावे. असे असावे प्रेम केवळ शब्दानेच नव्हे तर नजरेने समजणारे. असे असावे प्रेम केवळ शब्दानेच नव्हे तर नजरेने समजणारे. असे असावे प्रेम केवळ सावलीतच नव्हे उन्हात साथ देणारे. केवळ सावलीतच नव्हे उन्हात पण साथ देणारे. असे असावे प्रेम केवळ सुखातच नव्हे तर दुःखातही साथ देणारे असावे. ही प्रेमाची भाषा खरोखर खूप मनाला टच करते. कवी सम्राट आपका क्या कहना है इस बात में? कौन है? एक दुखी आत्मा. अभी
वही बोल इसने लिखा है. वही दुखी आत्मा है इसीलिए लिखा है दुःखी करके. नसला तर ते लोकांची भावना बघून समजून स्वतःची जळलेली लोक सांगतात, आपण सांगालोय तशी. जगाची जळलेली कोण सांगत नाही, स्वतःची जळलेली लोक जास्त सांगतात. आता ही मोठेवाली येते बादशाह सिंग. वा वा. साले त्याने काही झालं ठिकाणा दे मेरे को. घेतलेला आहे मी. हा, घेतलेला आहे. शीर्षक नाही, कवी नाही, कोण नाही. सांगा तुम्हीच. हमने कब चाहा कि वो शख्स हमारा हो. हमने कब चाहा कि वो शख्स हमारा हो. नहीं ये पूर्ण म्हणा पाहिजे, मी डबल का बनवले. हमने कब कहा कि वो शख्स हमारा हो जाए, इतना दिख जाए कि आंखों का गुजारा हो जाए. हमने कब कहा कि वो शख्स हमारा हो जाए, इतना दिख जाए कि आंखों का गुजारा हो जाए. रिलेट करू नको सांग तू. हम हम जिसे पास बिठा ले वो बिछड़ जाता है. तुम जिसे हाथ लगा दो वो तुम्हारा हो जाए. हम जिसे पास बिठा ले वो बिछड़ जाता है. तुम जिसे हाथ लगा दो वो तुम्हारा हो जाए. तुमको लगता है कि तुम जीत गए. तुमको लगता है कि तुम जीत गए. याला मी पूर्ण का म्हणत नाही. तुमको लगता है कि तुम जीत गए हो. मुझसे ही यही बात तो फिर खेल दोबारा हो जाए. ते खरं सांगू मध्ये अडकलं नसतं तर जाम ते झालं असतं रे ते. ते जाम वाटलं. 1 hour later. बर, ह्याचं कसं आहे कवितेचं, थोडं मी ऑनलाईन मध्ये घेतलेलं आहे आणि Improvise शेवटच्या 2 लाईनी मी इम्प्रोव्हाइज केलेल्या आहेत. म्हणजे ह्याचं सांगतो बघा कसं आहे. समोर काकी बसल्या. ऐकायला आहे? त्यांची झालं बोलणं. बर ऐका आता. कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही. कधी इतकं वेड लागलं काही कळलंच नाही. कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही. कधी इतकं वेड लावलं कळलंच नाही. पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही, पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहत नाही. साल्या काय दिलं 2 लाईनी शेवटच्या. ह्याच 2 मिनिट. तू त्यात कालच की ते पहिले तू 2 लाईनी बोललास की जाम रिलेट करून देते. साला ऐक, काळजात न दुखणं आलं, बोलताना पण दुखणं आलत. गो बाबा. हे एक उचललेलं आहे. अजिबात माझ्याशी तर रिलेट करूच नका. केला तरी काय प्रॉब्लेम नाही नंतर तुझा. घेणारच नाही रिलेट करून. तू अंतःकरणातनं रिलेट करशील. पाक म्हणजे छाया से लेके सूरज तक तू रिलेट कर देगा, ऐसा है. कुणाच्या छोटीशी आहे, एकच लाईन आहे, खरं बादशाह आहे. एकच लाईन. एकच लाईन आहे. मग ते हे झालं नाही रे, त्याला म्हणतात ते. बघ की ऐक तर. ठीक आहे. तुम्ही पण ऐका. तुम आखिरी मोहब्बत हो मेरी, इसके बाद जो भी होगी मजबूरी होगी. हा ऍक्च्युली मला वाटत नाही मी टाकेन, खरं सांगते चांगली वाटलेली म्हणून घेतलेली नाही. खरोखर जास्तच रिलेटेड फोटो काढले कॅप्शन यूज टाकायचा. डलता सूरज ऊपर से लेके नीचे तक, नीचे से लेके चांद तक सब मिलेगा. खरं सांगतो, माझ्या मनात एक होतं की जे आता जो लेटेस्ट पिक्चर आला छावा, त्यामध्ये आपल्याला माहिती आहे जी शेवटची शायरी होती ती भावा खरोखर असं म्हणजे मन रडवते. आणि शूट पिक्चर आपलं शूट एवढं हे होतं. तुम्ही माझा पहिला पुष्पा 2 चा रिव्ह्यू बघितला असाल तर तुम्हाला माहिती आहे मी जागेवरती रिव्ह्यू दिलता. जसा थिएटर मधनं बाहेर गेलो ऑन द वे मध्ये पिक्चर संपल्यावर पाट्या जेव्हा पडतात सगळी लोक उठून जातात. कोण उठलेलं नव्हतं जागेवरून, कोण म्हणजे कोण नाही. हाय तिथं बसले, हाय तिथं. असा नेक्स्ट लेवलचा पिक्चर दाखवला आहे. आपल्याला इतिहास माहिती आहे, जे आपण बघितले वाचले. खरं जे चित्रीकरण दाखवले, अजून अंगावर काटे आल्यात भाई. भेंडी खरोखर
तो क्षण आठवला ना की कवी कलश असं कवी कलश आणि महाराजांचं जे दाखवले शिव बादशाह. टेन्शन. ठीक आहे, पुढचं घेतो. तस्वीर तस्वीर शीर्षक शीर्षक आहे. 3.5 मजा येणार आहे. 350 फुट. 350. कट कर बाबा. ऐकताय ना? ऐकले त्यांनी. ठीक आहे, आणि त्या व्हिडिओ बनवायला द्या कंटेंट करायला आम्हाला. मैफिल गप बसून करता येत नाही, कंटेंट मध्ये मैफिल बसायची बा. खुर्ची तुटली नाही म्हणजे खरं सांगतो, खुर्च्या पण असल्या अँटिक आहेत ना, बसल्यावरती तुटायची जास्त फिलिंग येते. यांचीच तस्वीर. इसकी हर एक याद में इज्जत होती है. पहली मोहब्बत होती है. उसकी हर एक याद में इज्जत होती है. पहली मोहब्बत होती है. तेरा साथ नहीं है तो एहसास हुआ. एक तस्वीर की कीमत क्या होती है? 7 करोड. आता ह्याच्यात जेवढे पण शब्द आहेत ना, मी रील्स वगैरे बघून उचललेले. इम्प्रोवाइज केला नाही म्हणजे मीच बनवलंय, कारण फक्त एक शब्दशः घेतले. तेच इम्प्रोवाइज नाही, कारण असे म्हणजे एक एक कडवं, एक एक औरत, पसंदीदा औरत. पसंदीदा औरत म्हणजे पसंदीदा महिला मित्र. तशा टाईप. नाही, मित्र झोन मध्ये तर नाही ते ठेवत पण. महिला प्रेम. बर, ऐकून घ्या. जास्त जिथं सारख्याजम चालू झालंय, उगाच समय राहण्यासारखं आम्हाला उचलून नाही. डार्क कॉमेडी व्हायची. कट कर बाबा डार्क वाले, नाहीतर आम्हाला नेतील घरात बसलो. बर घ्या, चला. सगळ्यात मोठा क्राईम देशाचा. इंडियाज गॉट लॅट्रिन. ते एक लय भारी बनवला मेंढी त्याला ब्लॉग. चला, माझे ऐकून घ्या. पसंदीदा औरत. कितनी भी खूबसूरत लड़की दिख जाए, लेकिन पसंदीदा औरत के अलावा कोई पसंद ही नहीं आता. एक तेवढंच आहे बनवलेलं. रियालिटी आहे, रियालिटी. याद के मौसम में सुहाने आ गए. वाह वाह. याद के मौसम में सुहाने आ गए. गम है शहर में कितने महकाले आ गए. वाव. याद के मौसम में सुहाने आ गए. गम है शहर में कितने महकाले आ गए. कितनी मुश्किलों से तुम्हें भूला था मैं. कितनी मुश्किलों से तुम्हें भूला था मैं. यार फिर तुम दिल दुखाने आ गए. मूव ऑन पब्लिक. वहाँ मूव ऑन. हॅपी बर्थडे. जुगाडामध्ये बसले भाई, पसरून बसल्या. आता खुर्च्या त्या लायकीच्या नाहीत सध्या. हे मी गुगलवरून उचललेलं आहे. कवीचं नाव असं आहे की मला बोलू वाटत नाही. काय करणार दाखव. नाही, मला माहित आहे ना नाव. आला असलं तर समजलं असेल, नसलं तर जाऊ दे. बोलत ते नाव सांगण्यासारखं पण नाही, कारण कविता चांगली. डेडपूलचा एक सिनेमा आहे, ते काय ते म्हणते डायरेक्टरचं नाव घेत नाही. उलवरीन. हाँ, लेकिन वो पिछवाड़ा भी हो जाता है अपने खंजर से. बर, हे घ्या. परफ्यूम आहे तो. कवी कोण आहे तो. बर घ्या. आता जोक कळाला. कभी कभी तू इतनी याद आती है. कभी कभी तू इतनी याद आती है. मैं पलकों को मिलाता हूँ, आंखें भीग जाती है. फिजिक्स आहे. जाम फिजिक्स.
एवढं काय हे नाही खरं. नाही, मला चांगलं. मला ठीक वाटले की हे बाबा इमोशनल जेव्हा माणूस होतो ना तेव्हा असं काहीतरी सेन्स होता. मैंने आठवली पूरी कविता आठवली थी. उसे कोई नहीं डरा सकता किसी मंजर मंजर से, से, वो लेकिन पिछवाड़ा वो पिछवाड़ा भी खो जाता है खंजर से. शायरी झाली. लय बापती कर ना. हा. घ्या पुढचा घ्या, मग मी घेतो. बोला. कुछ इसलिए तुमसे मोहब्बत है मुझको दोस्त. वॉल्यूम. कुछ इसलिए तुमसे मोहब्बत है मुझको दोस्त. मी सारखं यात तेच का म्हणले. हाँ ठीक है परत एकदा. कुछ इसलिए मोहब्बत है मुझको. मागचं बॅकग्राऊंड जायच्या गावात. कुछ इसलिए तुमसे मोहब्बत है मुझको दोस्त. कुछ इसलिए तुमसे मोहब्बत है मुझको दोस्त. कुछ इसलिए भी तुमसे मोहब्बत है मुझको दोस्त. म्हणजे मी त्यात बी ॲड केले ना, मग त्यामुळे तुम्हाला मी डबल वेळा आले. मी पहिली लाईन अशी आहे, कुछ इसलिए तुमसे मोहब्बत है मुझको दोस्त. कुछ इसलिए भी तुमसे मोहब्बत है मुझको दोस्त. दोस्त मेरा कोई नहीं है, कोई तुम्हारा भी हो. कट रे आईची कट. भाई जाम डीप जायला लागलाय आता. भाई आता मूड मध्ये आलाय. ही मराठी कविता आहे. हे आपलं हे काय ते मला इतका आपण बोललो तरी तो शब्द अजून पाठ नाही झालेला. कुठला काय शायरी. खरं सांगतो मी कविता म्हणतोय, कविताच्या जागी शायरी तुम्ही समजून घ्या. ऍक्च्युअली मी शायरीच म्हणण्याचा प्रयत्न करायलोय मागासपासून. सिंपल सोबर आहे, ऐका. गाणं नाही म्हणायचंय. तूच काल, तूच आज, तूच सर्वदा, तूच सूर, तूच ताल, तूच पूर्तता, तूच वाद, तूच साथ, तूच शांतता. सगळं तूच. सगळं तूच. तू काय मी दलिंदर गिरी दिसलो. मी हे जेन्युन द्यालीस तुम्हाला, जेन्युन म्हणजे माझी स्तुती करायला. तर मी रोस्टच कराली. काय कराली मी रोज. हा ऐकून घे. सॉरी ऐकून घे तू. कि इनकार के डर से वो इजहार नहीं करती. कि इनकार के डर से वो इजहार नहीं करती. प्यार तो करती है, इकरार नहीं करती. और जब से सुनाई पड़ा है इस लड़के को सादगी पसंद है. और जब से सुनाई पड़ा है इस लड़के को सादगी पसंद है, तब से एक लड़की श्रृंगार नहीं करती. मेरा लाल कालिया ढोलकपुर का चुटकी मिल जाएगी. चुटकी बताऊं. राह देखेंगे तेरी चाहे जमाने लग जाए. या तो तू आ जाए या हम ही ठिकाने लग जाए. आता खरोखर लय लेट झालं तेव्हा ठाई पण नाही वाजू शकत. कारण लय बादशाह बोललेला आहे, जाम बादशाह बोललेला आहे. ह्यात एकाचं 2 लिहिल्यात मी. आणि हे एक मैन बिश्नोई म्हणून आहे, त्यांची कविता आहे. आणि एक आहे ते मराठीत आहे. ठीक आहे म्हणतो. मैन बिश्नोईचा आहे हे. दुनिया भर की खुशियाँ वार दू में यारी पर हमारी. दुनिया भर की खुशियाँ वार दू में यारी पर हमारी. समय सबको सुना रहा है कहानी यारी पर हमारी. जिंदगी के सफ़र में मेरा जब जब बुरा मकाम आया. जिंदगी के सफ़र में मेरा जब जब बुरा मकाम आया. यारों के आंगन में बैठे मुझे तब तब आराम आया. दोस्ती किसे कहते हैं जानना हो तो मेरे दोस्त को देखो.
दोस्ती किसे कहते हैं, जानना है तो मेरे दोस्त को देखो, जो एक आवाज़ पर मुसीबतों से भी भिड़ने को तैयार रहते हैं। दोस्ती को महसूस करना है तो यारों की महफिल को देखो, जहाँ खुशियों के तराने अक्सर अपनी कहानी कहते हैं. बाबा डोळ्यातून पाणी यायला लागलं रे. शेंबूड नाक ब्लॉक झालं. हरामी. नाही खरोखर रडायला डोळ्यापर्यंत पाणी आलेलंच. हे पण मैत्रीवर नाही, म्हणजे हा मैत्रीण आहे म्हणून त्यामुळे मी एका दोन लिहिल्यात. रक्ताची नाती जन्माने मिळतात, रक्ताची नाती जन्माने मिळतात, मांडलेली नाती मनाने जुळतात, पण नाती नसतानाही जी बंधनं जुळतात त्या रेशमी बंधांना मैत्री म्हणतात. उचल द्यायला मी लिहिलं नाही, उचल द्यायला. तरी पण बादशाह बोललेलं आहे, जे बोललेलं आहे ते बादशाह आहे. बरं चला, ही जरा जाम मोठे. तुम्ही इंस्टाला जे असे म्हणजे सर्किट माणसं त्यांनी खूप ऐकले असेल, ह्यानं 4-5 वेळा ऐकले असेल. स्टार्टिंग केल्या गेलं लगेच तुला समजेल, मला वाटतंय तसं. कारण की 1-2 स्टोरी अजून इंस्टाच्या सेव्ह मध्ये ठीक आहे, ती वेगळी आहेत बाबा. ती काढायला मी पण अजून लिहायला नाही. इंस्टाचे सेव्ह वाले आहेत ना, ती अजून मी लिहायला बी नाही. हे असेच म्हणजे हे टाईप करता करता लिहिलेली उचललेली. चला, बडावाला आहे शायरी. ठीक आहे. गाणं म्हटल्यासारखंच आहे. गले लगना है उसके और रोने देना है उसे, वो जो दबा कर बैठी है अंदर, मुझे उसको उससे रिहा करना है. विश्वास टूट चुका है उसका लोगों से, विश्वास टूट चुका है उसका लोगों से, मुझे दुनिया फिर से खूबसूरत बनानी है उसके लिए. वो महसूस करे मेरे साथ, वो महफूज महसूस करे मेरे साथ, मुझे इतना ही चाहिए मेरी जीत के लिए. मुझे पता है वो जरा चिड़ी चिड़ी सी रहती है, पर उसके नखरे मैं नहीं उठाऊंगा तो कौन उठाएगा. वो मुझ पे अपना गुस्सा नहीं निकालती तो कहाँ जाएगी. सॉरी, ये जरा से झालं. वो मुझ पे अपना गुस्सा नहीं निकालेगी तो कहाँ जाएगी. उसकी बातें मैं नहीं समझ पाऊंगा तो फिर कौन समझ पाएगा. वैसे ही बड़ी परेशान रहती है, मैं सुकून बनना चाहता हूँ उसका. वो मुझसे मिले और दर्द भूल जाए, मैं वो घर बनना चाहता हूँ उसका. थोडंसं हे झालं, कारण ते पुरं तेवढंच झालं. संपलं. पुढं करशील की नाही कंटिन्यू. नाही, ते बोललं तर उगाच आहे ना, मेंढी माझ्या अंगल्यात डावीत. तो मी करू का कम्प्लीट. नको, ते राहू दे, अर्धवटच बरं आहे. कुठं आलायस. झालं की संपलं. म्हणजे पुढे काही लिहिलंच नाही. हरामी. फ्लो चांगला शेवटला होता. अरे बाबा, माझी लिहायची लई इच्छा होती, कारण जे मला सुचलेलं ना ते जर मी बोललो असतो तर कलेच झाले असते खरोखर. दोन बोलतो. बोल दोन बोलतो. एक आहे ते आता ओजीवाला रिलेट करू घ्या सगळी. मी करू का नको. सगळीच करा. सगळीच करा. ब्रेकअप झालेली, नवीन प्रेमात पडलेली, वन साइड वाली, सगळीच करा. इंतजार हमेशा करूंगा लेकिन आवाज नहीं दूंगा. इंतजार हमेशा करूंगा लेकिन आवाज नहीं दूंगा. लिखूंगा हर शायरी तेरे लिए पर तेरा नाम नहीं दूंगा. सगळ्यांनी आपले धराने रिलेट करून टाका. सगळ्यांना सांगू. चला, आजसाठी बास झाला. तुम्हाला कविता शायरी कशा वाटल्या मला नक्की सांगा, कमेंट करा. तुला फोटो लावूनच बोलायला लावतो. थांब, तुला दलिंदर साला रीलच बनवणार आहे जी. हा एक वेगळा सीन आहे, बट सोडा आता.
आत्तासाठी शुभ रात्री आमच्याकडनं. जर रात्री बघत असेल तर गुड मॉर्निंग तुमच्यासाठी. चला निघूया आता. सी ऑफ. आणि हे भाइयों और भाइयों की बहनों, लाइक करो, शेयर करो, कमेंट करो. कमेंट में देखो वाह 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 वाह. वाह वाह. चलो बाय.